गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गोपीनाथ भगवान की जय। गौरांग महादेव की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली एकनाथ महाराज की जय। ज्ञानोबा माऊली की जय। माऊली गुलाबराव महाराज की जय। बाबाजी चैतन्य महाराज की जय। माऊली तुकाराम महाराज की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। हनुमंत बा की जय। गजानन बा की जय। सोनाजी बा की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय। पूर्णा माता की जय। श्री संत सखाराम महाराज की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। श्री नरहरी बाबा रंगले नामात, तोच रंग दिला अनेकांस। माझ्यानो हे ध्याना मनात, हे उपकार नरहरी बाबांचे. अनेकांचे मजवर उपकार, त्यांची परतफेड होईल. परंतु बाबांच्या उपकारातून उत्तीर्ण होणे नाही मी. हजारो जन्मानंतर जी प्राप्ती क्वचित झाली असती का नसती, ती दिली बाबांनी मज प्रती. अधिकार माझा नसताना व्रज संप्रदायाची ऐसी रीत, गुरु शिष्यांची नाही पद्धत. उघड घ्यावे व सांगावे हरिनामास, गुंतागुंतीचे काम नाही. नाम गाता तुडले, नाम गुरु माऊली झाले. नरहरी बाबा उघड बोलले, पण सोपे कुणाला पटत नाही. ती प्राप्ती म्हणाल कोण, ऐका तुम्ही संतजन. जय नरहरी मा मुखातून काही केल्या जात नाही. श्रीकृष्ण आणि श्री विठ्ठल भगवान, त्यांच्या पुढे सर्व शून्य. यालाच कृत्रिम भजन नरहरी बाबा बोलती. नरहरी बाबा विशाल वटवृक्ष, संसार तापे जे झाले तप्त. त्यांना शीतळ केले छायेत, माझाही नंबर लागला. नाहीतर झाले असते अनंत जन्म, अनंत तेरवे गोड जेवण. भेटले फक्त श्री नरहरी भगवान, म्हणून फेरा संपला. बाबांचे नाम बाबांची कथा, बाबांचे चरित्र बाबांची गाथा. बाबांचा फोटो हरिपाठ बाबांचा, प्रचार भावा मज असते. जेथे राहती संत सज्जन, जेथे होत असे भजन कीर्तन. तेथे तीर्थे येते धावून, पवित्र व्हाव या कारणे. ज्या गाडीला नाही तर ब्रेक, ती नक्कीच पडते खड्ड्यात. ज्याला नाही देवाचा धाक, त्याची अधोगती चुकेना. सन 1993 सालात पावसाळ्याचे होते दिवस. पूर्णा नदीला पूर बहुत, खडाखडा गर्जना करीत असे. 3 वाजताचा होता समय, सावरकरबासी बोलले काय. केडे सेप चिक्कू पपय, आताचा भरपूर आणावे. अरे संजा तू लवकर, आपल्या गाडीची तयारी कर. लावू नको उशीर, समय आहे भाग्याचा. आश्रमात जे जे भाविक जन, त्यांनी बसावे गाडीत जाऊन. बोलवू नको घरातून, आमची भाषा कळते का. ललताबा तुम्ही करा एक, खायचं घ्यावे आवश्यक. मोजकेचं सामान ठेवा गाडीत, उशीर जास्त करू नका. कोठे जाणे आहे आपणाला, कधीच विचारले नाही बाबाला. विचारून फायदा नाही झाला, बोलले त्या स्थळी गेले नाही. वसंतराव आणि सावरकर आश्रमात येता बरोबर, बाबा बैसले लवकर. गाडीमध्ये जाऊनी टाळ चिपोळीच्या नांदात, भजन चाले आपोआप. सर्वांच्या मनात आनंद फार, बाबा संगे जाण्याचा. गाडी आली एरडीच्या पुढे, पूर्णा नदीच्या पलीकडे. मैदान पाहून या मोकडे, गाडी तेथेच थांबली. पूर्णा मातेचा पूर पाहून बाबा हसती मोकळ्या मनानं. पाण्याला उकड्या येती जोरानं, लाटा उसळती प्रेमाच्या. यमुनेला झालासे हरिक, कधी होईल कृष्णाचा स्पर्श. बाबांनी पूर्वीला मनोरथ पात्रामध्ये उतरले. चहूकडे जंगल हिरवागार, पूर्णाचे पाणी गडूळ फार. बाबा म्हणाले काऊन उशीर, खायचं लवकर करावे. बाबांचा चमके शुभ्र फेटा, पूर्णावर शोभे फुलाचा पट्टा. संध्याकाळचा वेळ होता, गायी निघाल्या घरासी. ध्वज भगवा भागवत, झाला एक पंढरीनाथ. गाडीच्या झेंड्याला झाला हर्ष, फडाफडा तो वाजत असे. बाबांनी फराड केले, ललिता संगे मज पाठविले. तिसरे सावरकर सोबतिले, पूर्णाचे पाणी आनाबा. ललिताबाईची भक्ती न्यारी, तिने विचार केला अंतरी. गढूळ पाण्याचा त्रास भारी, होईल नरहरी बाबाला. घरच्या पाण्याची वॉटर बॅग, पूर्णात जाण्याचे केले सोंग. जय नरहरीमाच्या भजनात तिघे हळूहळू चालले. सावरकर म्हणाले ललिताबा, खोल पाण्यात उतरू नको बा. पाय घसरला तर हरिबा आम्हालेच बोलतील. पाणी घेऊन तिघे आले, बाबांना ते सर्व कळले. पाणी पिऊन तृप्त झाले, नाही बोलले अक्षर.
आम्ही फराळ केले पोटभर, शिल्लक राहिले थोडे फार, पूर्णा मातेचा करुणी गजर, गाडी निघाली नांदुऱ्याला. सावरकरने वाजविल्या टाळ्या, अरे बा मी खेळ केला, घरचे पाणी पाजले हरिबाला, पूर्णाचे पाणी गढूळ. गाडी रेल्वे गेटच्या पुढे आली, पूर्णा मातेने हाक दिली, अगे माझी नरहरी माऊली, विनंती माझी ऐकावी. तुम्ही आमच्याकडे आला, काहीच फायदा नाही झाला, मनोरथ माझा तैसाच राहिला. भक्त तुमचे हुशार, आपण पाणी नाही प्याले, तसेच मात्र निघून आले. तीर्थराव म्हणती तुम्हाले, नावासी आपल्या जागा हो. धरणे बांधली पूल केले, रेतीवाल्यांनी खड्डे पाडले, मच्छीमारे फोडती बारूद खाण्याले. दुःख कोणाला सांगू मी, कारखान्याचे पाणी दूषित, मोटार बकऱ्या म्हशी धुतात, सरकार नाही लक्ष देत. दुःख कोणाला सांगू मी, आता मर्यादा झाली नष्ट, भलताचा वापर होतो तीर्थात, तो सांगावा नाही वाटत, तुम्ही सर्वही जाणता. बाबा बोलले गरजून, गाडी परत घ्यायला रस्त्यानं, पुलापासून बऱ्याच अंतरावर अलीकडेच उभी राहू दे. एरडीच्या पुढे माथ्यावर सोपान महाराजांचा आश्रम सुंदर, त्याच्या पुढे कॉर्नरवर गाडी उभी राहिली. रोडवर उभी नरहरी माऊली, ललिताबाईने बाटली काढली, बाबांनी ती तपासली, रिकामी आहे का नाही. आता तिघे पायदळ जाऊन पाणी आणावे बादली भरून, घरचे पाणी पाजले काऊन, ऐसे नाही बोलले. जाणे येणे 1 किलोमीटर, पूर्णा मातेला करुनी नमस्कार, पाणी घेऊन बादली भर, भजन करीत भक्त आले. आनाबा लवकर बादली, तहाना आम्हा खूप लागली, पाणी पिऊनी पूर्ण केली इच्छा पूर्णा मातेची. पूर्णाले पूर्णत्व येण्यासाठी भजन कीर्तनाची गरज होती, आम्ही राहू तुझ्या काठी, आशीर्वाद दिला बाबांनी. याच प्रकारे श्री नर्मदेचे पाणी प्राशन केले होते. ओंकारेश्वर बाबांच्या आवडीचे निसर्गरम्य परिसर. पुढे खरकुंडी गावात शामराव पाटलांनी दिले शेत, 5 गुंठे जागा आश्रमास बाबांच्या नावे केलीसे. 12 टिनांचा आश्रम झाला, 7 भागवतांचा योगा आला, तेथेही 7ही दिवस मुक्काम आला. नरहरी बाबा राहती. शामराव पाटलांना आजार झाला, चेहरा ओळखू येईना कुणाला, बाबांनी ठेवले आश्रमाला, दुरस्त करून पाठविले. पुन्हा 36 गुंठे शेत दिले, तेही बाबांच्या नावे केले. विहिरीचे काम पूर्ण केले श्री संत नरहरी बाबांनी. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं एका प्रसंगाचे झाले स्मरण, चरित्र घडले महान. बुलढाण्यासी जाताना राजूर गावापासून अंतरावरी एकाएकी थांबली गाडी. एवढ्यात पहारे भक्तांनो, तुळशीचे झाड दिसते का. भक्त फिरती चौफेर, तपास करती भराभर. 2 झाडे दिसली सुंदर, पाणी नव्हती तयाला. वैशाखचा होता मास, कानोले सांडोया सारी रात. हरिपाठ आले कोणी नाही येत, म्हणते पोजी आहे आता. जिवंत बापाले मारतील आता, मेल्यावर म्हणती पापा पापा. काऊन सोंग दाखवतो आता, शिकवण नरहरी बाबांची. घरच्या वृंदावनाजवळ जोडे चपलेचा आला पूर. सांगा तेथे गावाबाहेर, तुळशीला पाणी कोण घाली. तुळशीला मंजिरी येता, पळ सुटे यमदूता. अशा सोप्या परमार्था काय म्हणून सोडावे. एक तुळशीचे पान असे त्रैलोक्या समान, म्हणून या आश्रमात तुळशीचे पोषण ठाई ठाई होतसे. तुळशी लावून या दिवा, उजेड पडे साऱ्या देवा. बाबा म्हणाले तुळशीला काढावे माती सहित शांततेने. तुळशीची झाडे घेऊन गाडीत आले नांदुरा आश्रमात. 2 कुंड्या घेऊन विकत स्थापन केले त्यामध्ये. अरुण धांडेंनी 11 गुंठे दिले, काही बाबांनी विकत घेतले. ज्ञानोबा माऊली आश्रमात आले कुंड्या घेऊन गाडीत. थोड्या दिवसांनी त्या हिरव्या झाल्या, लीलाबाई करी सेवेला. मनोरथ त्यांचा पूर्ण केला श्री संत नरहरी बाबांनी. कठोऱ्याचे हरिभाऊ लोणागरे 4 दिवस आश्रमी राहिले. थैली घेऊन घराकडे निघाले, बाबांनी दिला आवाज. त्यांना ट्रॅक्स गाडीत बैसविले, मला सुद्धा सोबत नेले. 2 मुली सोबत ललिताले घेऊन गेले डोंगरात. निमकवड्याच्या डोंगरात गाडी उभी केली तेथं. 3 क्विंटलचा एक दगड बाबांनी तो पसंत केला. या बाला चादरवर टाका, गाडीमध्ये हळूच फेका, उशीर जास्त लावू नका. ललिताने दिली चादर, परब्रह्म बाबांच्या शब्दात. तेथे चादरची काय किंमत, बाबांच्या कृपेने दोघांनी दगड गाडीत ठेवला. तो नांदुरा आश्रमी आणला, जामनच्या झाडाखाली ठेवला. बाबा घेती त्याच्या समाचाराला, येता जाता दररोज. नदीचे झाडांचे दगडांचे मनोरथ पूर्ण केले साचे. माणूस कसा राहील अतृप्त, भजन करणारा पाहिजे. श्री क्षेत्र भालेगावचे राहणार वकील इकडे देवीदास पाटील जात होते अकोल्यास. ॲक्सिडेंट झाला तयांचा, शरीराचा झाला चुराडा, परंतु धीर नाही सोडला. पत्नी त्यांची होती सेवेला, स्वभावाने प्रेमळ. दवाखान्यात अकोल्याच्या 4 डॉक्टरांनी केली चिकित्सा. स्टील पट्ट्या टाकल्या पायात, हजारो रुपये खर्च झाला. त्रास मात्र भयंकर वाढला, रात्रंदिवस जागरण आला.
कोणी नाही संकट समय आला त्याची आली प्रचिती. एका रात्री भालेगा आश्रमात बाबा ध्यानस्थ सारी रात्र. तुळसाई व इतर भक्त बाहेर होते झोपलेले. रात्रीचे 4 वाजले, ब्रह्ममुहूर्त म्हणती त्याले. सुरडकरला पाठवा इकडे. बाबा बोलले गर्जुनी, शालिग्राम तू लवकर उठ. जाई रे भाऊ त्यांच्या खोलीत, काहीतरी काम आहे मोठं. आई मामांशी बोलल्या. मामा खोलीपुढे जोडून हात. बाबा म्हणाले यावे आत. अंगावरी आले रोमांच. मामा खोलीत प्रवेशले. बाबा म्हणाले ही चादर आमची, चौकोनी घडी करा तिची. देवदास बाच्या पलंगावरती आताच्या आता टाकून द्या. तुम्ही मात्र तेथे थांबू नये, ताबडतोब इथे यावे. मामाले वाटे स्वप्न पाहत आहे, याला कारण असे एक. आश्रमातील कचरा खडे गोटे बाहेर नाही फेकले कुठे. भांडे कुंडे देव झाले, हरिनामाचे संस्कार. बाबांच्या स्पर्शाने झाली पावन, ऐसी भाग्यवंत चादर जाण. मामा निघाले हृदयाची लावून, रहस्य काही समजेना. नाही हे कळले नाही समजले, त्याची बरे केले पांडुरंगे. गाव सर्वही होते झोपले, दोघांचे होते जागरण. मामांनी घंटीचे बटन दाबले, बाईने दरवाजाशी उघडले. बाबांनी ही चादर दिली तुम्हाला, यावर झोपा भाऊ तुम्ही. अहो येशा संकट समयात बाबांना आमची आली याद. दोघेही झाले सद्गदित, नैनातून अश्रू वाहती. दोघांची श्रद्धा बाबांवर, अरे मी झालो आता अमर. चादरला करूनी नमस्कार, हृदयाशी लावले. मामांचे व त्यांचे नाते पूर्वीपासून मित्राचे होते. मामांनी भाऊला उचलले, बाईंनी चादर अंथरली. गोपाल कृष्ण भगवान की जय, समर्थ नरहरी बाबा की जय. हरिकृपे प्रारब्धाचा नाश होय, एकनाथ महाराज बोलिले. चादरवरी झोपता बरोबर, वेदना पडून गेल्या दूर. सकाळी चर्चा गावभर, भालेगाव भजनासी लागले. बाबाला सोडून जे जे गेले, नाना तऱ्हेचे अपवाद दिले. पुढे तेच नाचू लागले, कीर्तनात बाबांच्या. देवीदास पाटील दुरस्त झाले, नरहरी बाबांच्या दर्शना आले. हरिपाठ नित्य घेऊ लागले, बाबांनी दिले जीवनदान. घडी ब्रह्मांडाच्या कोटी, सत्ता विठ्ठलाची मोठी. तेथे का सामान्य गोष्टी, बाबा सांगती कीर्तनात. चित्रांगद सेठ भालेगावी राहती, योग मार्गाची आवड मोठी. लहानपणी त्यांची ऐसी वृत्ती, बोलणे जास्त आवडेना. जाऊन या एकांतात, ध्यान लावून सदा बैसत. श्वास रोखुनी प्राणायाम करीत, निर्गुण रूपते देवाचे. खऱ्या संतांचा परमार्थ, कशानेच बंद नाही होत. निर्गुण चांगले पांडुरंग बरवे, नरहरी बाबा सांगती. चित्रागंध सेठ येती कीर्तनात, निघून गेले बरेच दिवस. पौर्णिमेच्या रात्री कीर्तनोत्तर, निघून गेले घरासी. घरी बैसोनी एकांतास, विचार करती चित्तास. बुद्ध पौर्णिमा आहे आज, बुद्धासी साक्षात्कार झालासे. या कारणे श्री गुरुनाथू, जव मस्तकी न ठेवी हातू. निवृत्तीदास असे विनवितू, तव निवांतू केवी होय. तेवढ्यात घंटी वाजली, चित्रांगद सेठ आले बाहेरी. मामांची करुणी जय हरी, चलावे म्हणती चहा घेऊ. मामा म्हणाले लवकर चला, बाबांनी बोलविले तुम्हाला. सेठ म्हणाले शालिग्राम मामाला, तेच आहे तेच आहे. ऐसे बोलूनी आनंदात, दोघे पोहोचले आश्रमात. बाबा म्हणाले या त्वरित, आमच्या समोर बैसावे. अगदी जवळ बैसवून, बाबा म्हणाले घ्या डोळे लावून. कृपाहस्त डोक्यावर ठेवून, बाबा विचारू लागले, आतमध्ये काय झाले परिवर्तन, सांगा आम्हाला त्याचे लक्षण. अजून काहीच नाही बाबा, जसाचा तसा आहो मी. थोड्या वेळाने पूर्ण शरीरात संचार झाला अकस्मात. योगाचे सामर्थ्य असे अद्भुत. अध्याय 6 गीतेचा. बाबा म्हणाले आता काय घडते. बाबा देहात सर्वत्र धावते. आता स्थिर करून त्या ते, नंतर आम्हासी सांगावे. सेठ बाबांना म्हणाले स्थिर होत नाही या वेळे. बाबांनी हात काढून घेतला, सेठने डोळे उघडले. अधिकार तैसा करू उपदेशू, साह्य ओझे त्याच ते तैसे देऊ. बाबांचे अनुभव किती लिहू, बाबांच्या कृपेने लिहिले. पुढील कथेचे घ्या आमंत्रण. उन्हाळ्यात पाऊस पाडे भगवान, राधेश्यामला दिले जीवनदान. ज्योतिबाईला वाचविले श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं. 12वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मंत्राने, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.